हॅलो गाईज, तर आपण आज पाहणार आहे आयुर्वेद शास्त्राचे वैशिष्ट्ये, जो क्रियाशरीरचा पार्ट एचा भाग आहे. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे लर्निंग ऑब्जेक्टिव्स. यामध्ये येणार डेफिनेशन ऑफ वर्ड आयु शब्दाची व्याख्या, पर्याय, डेफिनेशन ऑफ आयुर्वेद, प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेदाची व्याख्या, आयुर्वेदाचे तत्व आणि अष्टांग आयुर्वेद. तर यामध्ये इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. हे पण आहे, जे तुम्ही वाचून घेऊ शकता. यामध्ये दिलेले बेसिक आयडियाज ऑफ धिस चॅप्टर. त्यानंतर आपण बघू की आयुर्वेद शब्दाची निरुक्ती. आयुषो वेद आयुर्वेद, टीका अष्टांग हृदय 1:1. आयुर्वेद या शब्दामधील आयु व वेद या शब्दाचे अर्थ आता आपण बघणार आहोत. आयुर्वेद हा शब्द आयु प्लस वेद म्हणजे आयु शब्द जो आहे हा आयु आणि वेद या दोन शब्दापासून तयार झालेला आहे किंवा या दोन शब्दाचा समास आहे. आणि यामध्ये आयुर्वेद हा शब्द जो आहे आयु प्लस वेद असा तयार झालेला आहे. त्यानंतर आयुची जी व्याख्या आहे की पण परत निरुक्ती आपण म्हणू शकतो. आयु इति जीवितकाल अष्टांग हृदय 1:1. यामध्ये आयुची व्याख्या त्यानंतर आपल्याला हे पाहायचे. तर त्याच्या पहिले याचा अर्थ पाहू. आयु म्हणजे आयुष्य. आयु इति जीवितकाल म्हणजे जीवनाचा काळ जो असतो त्याला काय म्हटलेलं आहे, आयुष्य. पूर्ण जे आयुष्य असतं त्यालाच आपण काय म्हणतो, आयु म्हणतो. म्हणजे तो काय जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा काळ त्यालाच आपण काय म्हणतो, आयु असे म्हणतो. त्यानंतर इथे दिलेली आहे आयु शब्दाची व्याख्या म्हणजेच काय, डेफिनेशन. याची डेफिनेशन काय आहे, शरीरेंद्रिय सत्वात्मा संयोगोधारी जीवितम नित्यंगश्य अनुबंधश्य पर्ययेरा आयुज्यते. म्हणजे याचं जे कोणत्या ग्रंथामध्ये आहे तर हा आहे याचे चरक सूत्रस्थान 1:42. त्यानंतर याचा अर्थ पाहू. आयुर्वेद शास्त्राने शरीराबरोबर आत्मा व मन यांचा संयोग आयुष्यासाठी महत्त्वाचा मानला आहे. कारण आत्मा ही शरीरामध्ये कशाचं काम करते तर चैतन्याचं काम करते. आत्मेमुळेच मनुष्याला सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न ह्या भावना असतात. त्यामुळे शरीरातून आत्मा जर निघून गेली तर त्याला आपण मृत्यू झाला असं समजतो. मृत शरीरामध्ये सुखदुःख भावना ज्या आहे या नसतात. त्यामुळे आत्मा जे आहे हे चैतन्याचे काम करत असते. शरीर, आत्मा, इंद्रिय आणि मन या सगळ्यांना आयुष्य असे म्हणतात. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं शरीर, आत्मा आणि इंद्रिय तर यांना स्तंभ म्हटला जातो. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं की आयुर्वेद शब्दाची पर्यायामध्ये ते धारी, जीवित, नित्यंग आणि अनुबंध हे चार जे आहे हे आयुचे काय आहे, पर्याय आहे. यामध्ये सगळ्यात पहिले धारीचा अर्थ होतो धारयती शरीरम उत्थितम गंतु न दादाती. हे चक्रपाणी जे आहे टीकाकार आहे कशाचे तर चरक संहितेचे. आणि त्यांनी त्यांच्या प्रथम अध्यायातील 4था जो श्लोक आहे तो हा आहे. त्यानंतर धारी म्हणजे काय, धारी शब्दाचा अर्थ जो आहे तो मराठी अर्थ इथे पाहणार आहे. शरीरातील घटक टिकवणे, झिजू न देणे हा धारी शब्दाचा काय आहे, अर्थ आहे. झीज जे आहे आपल्या शरीराची जेवढी कमी आहे तेवढं आयुष्य जे आहे ते आपलं काय असते, जास्त असते. ठीक आहे. त्यानंतर आहे जीवित म्हणजे जीवतीय प्राणानाम धारयती इति. चक्रपाणीचाच परत श्लोक आहे. चक्रपाणी तर चरक सूत्रस्थान 1:42 मधला जो प्राण्याचे धारण करते त्यास आयु म्हणतात. ठीक आहे. तर प्राणांचे. त्यानंतर आहे जीवितमध्ये आपण पाहिलं होतं की जीवयती प्राणानाम धारयती इति. आपण कशाचा श्लोक आहे तर चक्रपाणी चरक सूत्रस्थान 1:42. चक्रपाणी कोण होते तर चरक संहिता जे आहे याचे हे टीकाकार होते असं आपण यांना म्हणू शकतो. जे प्राण्यांचे धारण करते त्यास आयु म्हणतात. म्हणजे आपले जे प्राण आहे याचे धारण जो करते त्याला म्हणतात आयु. मन, आत्मा, त्रिदोष आणि पंचज्ञानेंद्रियांना अभ्यंतर प्राण म्हणतात. तसेच अन्न, पाणी, हवा हे जे तीन आहे यांना बाह्य प्राण म्हटले जाते. ठीक आहे. बाह्य प्राण अभ्यंतर प्राणांद्वारे शरीराचे काय करते, पोषण होत असते. त्यासोबत जर आपण पाहिलं मन, आत्मा, इंद्रिय, शरीर यांचा संयोग जो आहे हा टिकवण्यासाठी आयुष्य जे आहे याला जीवित काय झालेलं आहे म्हटलेलं आहे.
तर जीवितमध्ये तुम्हाला हे बाह्य प्राण आणि अभ्यंतर प्राण हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये अभ्यंतर प्राणमध्ये मन, आत्मा, त्रिदोष आणि पंचज्ञानेंद्रिय येणार आहे. त्यासोबत बाह्य प्राणमध्ये अन्न, पाणी आणि हवा यांचा समावेश होणार आहे. अभ्यंतर प्राण 4 आहे आणि बाह्य प्राण जे आहे हे 3च आहे. त्यानंतर येते नित्यंग. नित्य शरीरस्य क्षीणिकत्वेन गच्छति. चक्रपाणीचाच काय हे श्लोक आहे, टीकाकार आहे कोणाचे चरक संहितेचे. आणि हा जो कुठून घेतलेला आहे हा श्लोक, तर चरक सूत्रस्थान 1:42 मधलाच काय आहे परत हा श्लोक आहे. प्रत्येक क्षणाला शरीर घटक झिजत असल्याने आयुष्य कमी होत असते, म्हणून आयुष्याला नित्यंग असा पर्यायी शब्द म्हटलेला आहे. आणि आपण पाहणार आहे अनुबंध. अनुबंध काय आहे? अनुबंधाती आयुः अपरापर शरीरादि संयोग रूपतये त्यंगुबंध. चक्रपाणी चरक सूत्रस्थान 1:42. परशरीर म्हणजे काय असते? आत्मा. व अपर शरीर म्हणजे काय असते? पंचभौतिक शरीर, इंद्रिय व मन यांना सगळ्यांना काय म्हणतात? परशरीर म्हणतात. आत्मा जे आहे हे परशरीर आहे आणि अपर शरीरमध्ये काय असते? शरीर, इंद्रिय आणि मन. पर म्हणजे काय असते की दुसरा जो कोणी असेल तर आपण पर म्हणतो. सो आत्मा जे आहे आपल्या शरीर जर पाहिलं तर आत्मा शरीराच्या वेगळी असते, म्हणून असं लक्षात ठेवू शकता तुम्ही की आत्मा शरीराच्या वेगळी असते म्हणून तिला परशरीर म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आहे शरीर, इंद्रिय आणि मन हे सगळं कशाचा भाग आहे? शरीराच्या आतमधला भाग आहे, म्हणून आपण त्याला अपर म्हणतो. की पर म्हणजे वेगळा आहे का नाही. त्यानंतर जर पाहिलं आपण पर आणि अपर यांचा जर दीर्घकाळ संयोग टिकून राहतो त्यालाच काय म्हणतात? आयुष्य म्हणतात. आणि हे आयुष्यासाठी काय आहे? गरजेचं आहे. कारण की आत्मा जर नसली तर शरीर जे आहे हे फक्त पंचमहाभूतांपासून बनलेले घटकच असतात. ठीक आहे. त्यानंतर आत्मा व शरीराचा दीर्घकाळ संयोग किंवा अनुबंध राहण्यासाठी जे आयुष्याला काय म्हटलेलं आहे? अनुबंध असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण बघू की वेद म्हणजे काय होते. वेद हा शब्द संस्कृत विद या धातूपासून बनला आहे. आणि विद म्हणजे काय होते? ज्ञानने किंवा जाणणे, की ज्याच्यामुळे आपल्याला काय होते? काही ज्ञान प्राप्त होते, त्याला आपण काय म्हणतो? वेद असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं की आयुष्याच्या वेदाला म्हणजे आयुष्याचं जे ज्ञान आहे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? आयुर्वेद असं म्हटलेलं आहे. नंतर आयुर्वेदशास्त्राला लाभलेली परंपरा जी आहे हे आपण बघू की आयुर्वेदशास्त्राच्या वैदिक परंपरा लाभली आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 काय आहेत? वेद आहे. त्यामध्ये जो आपला अथर्ववेद आहे हा काय आहे? महत्त्वाचा आहे. ठीक आहे. अथर्ववेद महत्त्वाचा कशासाठी आहे? कारण की अथर्ववेद जे आहे हा आयुर्वेद जे आहे हे कशाचं उपांग आहे. तर अथर्ववेदाचं म्हटलं त्यामध्ये काय असते की अथर्ववेद जो आहे यापासूनच आयुर्वेद जो आहे आपला बनलेला असतो. नंतर आयुर्वेद शब्दाची व्याख्या इथे दिलेली आहे. तर इथं काय आहे? आयुर्वेद शब्दाची व्याख्या आपण पाहणार आहोत. हे काय आहे? खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. त्यामध्ये हिताहितम सुखम दुःखम आयुर्वेदस्य हिताहितम मानम च तच्चयक्रोक्तम आयुर्वेद असं उच्चते. चरक सूत्रस्थान 1:41. ज्या शास्त्रामध्ये हितकर, अहितकर, सुखकर, दुःखकर अशी आयुची माहिती ज्यामध्ये सांगितलेली आहे, तसेच जे शास्त्र जे आहे त्यामध्ये जर आपण आयुर्वेद शास्त्राचे जर आपण पाहिलं की त्याला काय आपण म्हणू शकतो की मन. तर हे जे आहे सगळं कशामध्ये समजते? ज्या शास्त्रामध्ये समजते. कशी आयु जी आहे हितकर, अहितकर, सुखकर, दुःखकर या 4 प्रकारच्या ज्या आयु आहेत त्याची माहिती. त्यासोबतच त्या 4ही आयुसाठी कोणत्या प्रकारे आहार चांगला आहे, कोणता विहार चांगला आहे, हे कोणत्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर हे सर्व सांगितलेलं आहे आपल्याला आयुर्वेद शास्त्रामध्ये. म्हणूनच आयुर्वेद शास्त्र जे आहे हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर जर पाहिलं की आयुर्वेद शास्त्रामधून किंवा आयुर्वेद या शब्दामधून काय काय स्पष्ट होते, तर हितकर व सुखकर आयुष्य हे जे आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर मनुष्य किती आहे, तसेच दीर्घायू होण्याचे मनुष्याचे आयुष्य किती आहे, तसेच ते दीर्घायू होण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे जे आहे सगळं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबत हितकर म्हणजे चांगली आणि सुखकर म्हणजे जे सुख प्राप्तीसाठी आयुष्य किंवा कम्फर्टेबल लाईफस्टाईल जे आहे ते कशामुळे समजते हे चरक सूत्रस्थानच्या 30व्या अध्यायामध्ये काय केलेलं आहे याचं वर्णन केलेलं आहे.
त्यानंतर हे जे आहे ही हितकर किंवा सुखकर आयु जे आहे याची लक्षणे आहे. यामध्ये तारुण्य दारू वगैरे पिणे नाही. त्यानंतर यशस्वी होताना स्वतःचाच आपण विचार न केला पाहिजे, दुसऱ्याचा पण प्रगतीचा विचार केला पाहिजे इत्यादी या ज्या चांगल्या गोष्टी आहे याचा उल्लेख केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीर आणि मानसिक हे दोन्ही स्वास्थ्य जे आहे आयुर्वेदानुसार काय आहे तर गरजेचे आहे. त्यानंतर आपण पाहू हितकर व सुखकर आयुष्यामध्ये वैदिक आणि सामाजिक स्वास्थ्याचा देखील काय केलेला आहे विचार केलेला आहे. त्यानुसारच आयुर्वेदाचे काय झालेले आहे तत्त्व आपण ठरवतो. आणि हा पण काय आहे महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये काय आहे स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम चरक सूत्रस्थान 3:26. यामध्ये जर आपण पाहिलं की स्वस्थ व्यक्ती जो आहे यालाच आयुर्वेदाचे प्रयोजन पण म्हणतात. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्वास्थ्य किंवा निरोगी जो व्यक्ती आहे त्याचे आयुष्याचं जे आहे आपल्याला रक्षण करायचं आहे किंवा त्याला रोगी जे आहे बनू नाही द्यायचं. आणि जो रोगी आहे म्हणजे आतुर आहे म्हणजेच कोणाही रुग्ण आहे तर त्याचा रोग जो आहे आपल्याला आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे दूर करायला सांगितलेलं आहे. सो पहिलं प्रयोजन काय स्वास्थ्य जो आहे त्या व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि जो रोगी आहे त्याला स्वस्थ बनवणे. आणि हे जे आहे कशासाठी आहे दीर्घ आयु जे आहे प्राप्त करण्यासाठी उपाययोजना किंवा ज्याचा उपयोग मोक्षप्राप्तीसाठी केला जातो यामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर व्याधी उत्पन्न झाल्यास व्याधीवर काय करायला सांगितलेलं आहे विविध औषधे व उपक्रमांनी त्याचा नाश करून जो रोगी आहे त्याला स्वस्थ करायचं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं की आयुर्वेदाच्या शाखा किंवा आयुर्वेदाचे जे शाखा आहे या किती आहे 8 आहे. यालाच अष्टांग आयुर्वेद असे पण म्हणतात. त्यानंतर जर आपण पाहिलं की आधुनिक वैदिक शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी या शाखा आहेत त्याप्रमाणे आयुर्वेद आहे याची काय केलेली आहे तर 8 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. यालाच अष्टांग आयुर्वेद म्हणतात. अष्टांग आयुर्वेद किंवा अष्टांग म्हणजे काय की 8 अंग. त्यानंतर आपण पाहू की हे 8 अंग नेमके कोणकोणते. तर हे आहे काय बाल ग्रह उद्वांग शल्य द्रष्टा जरा वृक्षां. तर हे जे 8 अंग आहे हे कशाचे पार्ट आहे किंवा कशाचे शाखा आहे तर आयुर्वेदाच्या काय आहे ते शाखा आहेत. अष्टांग हृदय सूत्रस्थान 1:5 हा काय आहे तर श्लोक आहे. हा पण तुम्हाला काय करायचा लर्न करायचा आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की आयुर्वेदाचे 8 शाखा आहेत त्यांनाच आपण अष्टांग आयुर्वेद म्हणतो. जसं इथं काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे. त्या आयुर्वेदाच्या 8 शाखा ज्या आहे हे आपण पाहणार आहे की कोणकोणत्या आहेत. तर पहिली आहे कायचिकित्सा. कायचिकित्सेमध्ये शरीर मन व अग्नी यांच्या विकृतीने होणाऱ्या सर्व रोगांची चिकित्सा जी आहे ही केली जाते किंवा जनरल मेडिसिन जे आहे आपण याला मॉडर्नमध्ये म्हणू शकतो. त्यानंतर 2 नंबरवर आहे बालचिकित्सा. बालचिकित्सा म्हणजे माता व बाल याचे संगोपन करणे किंवा पीडियाट्रिक्स आपण मॉडर्नमध्ये म्हणतो. त्यानंतर आहे ग्रहचिकित्सा मनसरोग किंवा मानसरोग चिकित्सा. सायकोलॉजी किंवा सायकॅट्रिक जे डॉक्टर असतात ते या बिमारीचा काय करतात इलाज करत असतात. त्यानंतर आहे उद्वांग. उद्वांग म्हणजे ENT म्हणू शकतो आपण. जे आपले फेस असते त्याचे जे वरचे पार्ट्स असतात जसं कान नाक डोळे घसा शीर म्हणजे काय डोके यामधील सर्व रोगांची चिकित्सा जी आहे ती कशामध्ये केली जाते उद्वांगामध्ये केली जाते. त्यानंतर आहे शल्य. बाह्य किंवा अभ्यंतर शल्य काढून टाकण्याची चिकित्सा सर्जरी आपण याला म्हणू शकतो मॉडर्नमध्ये. की जे काही डिसीज झालेले आहे किंवा ट्यूमर वगैरे जे आपल्या बॉडीमध्ये असतात ते काढणे कशाने काढतो सर्जरीने. आणि याचा जो शोध आहे तो कोणी लावलेला आहे सर्जरीचा किंवा सगळ्यात प्रथम सर्जरी जी आहे ही कोणी केलेली आहे तर सुश्रुतांनी केलेली आहे. आचार्य सुश्रुत. द्रष्टा म्हणजे विषारी प्राण्यांच्या दंशापासून उत्पन्न होणाऱ्या रोगांची चिकित्सा. त्यामध्ये टॉक्सिकोलॉजी डिपार्टमेंट येते तसं सापदंश इत्यादी. त्यानंतर आहे जरा म्हणजे वृद्धावस्था. रसायन चिकित्सा यामध्ये काय गेरायट्रिक्स म्हणजे की चेहऱ्यावरील जे डार्क सर्कल्स आहे किंवा सुरकुत्या पडलेल्या आहे किंवा पिंपल्स तर हे सगळं जे आहे यापासून तारुण्य म्हणजे आपलं तारुण्य टिकून राहावं यासाठी जे काही आपण उपाय करतो ते जरा किंवा वृद्धावस्थामध्ये येते रसायन चिकित्सेमध्ये. त्यानंतर आहे 8 वृक्ष म्हणजे प्रजनन चिकित्सा. अफोरडायसियाक म्हणजे काय तर हे आहे
स्पर्म किंवा ओव्हमशी निगडीत. जर आपली बॉडीमध्ये म्हणजे की मेल बॉडीमध्ये जर आपण पाहिलं की स्पर्मची मोटिलिटी किंवा त्याची क्वालिटी इन्क्रीज करायसाठी जे आहे हे वृक्ष जे आहे चिकित्सा ही महत्त्वाची आहे. त्यानंतर जे आहे इथे आपल्याला दिलेलं आहे की आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास करण्याची पद्धत काय काय आहे. त्यामध्ये चरकसूत्र स्थान, वाग्गत स्थान यांचा जो संहितेचा आहे यांचा अभ्यास करावा लागतो. मूळ ग्रंथांना अनुसरून पुस्तकाचे अध्ययन करायचे. त्यानंतर रुग्णालयात रुग्णाच्या परीक्षेचा अनुभव पण मिळवावा. म्हणजे जर आपण पाहिलं की फक्त बुक वाचून नाही चालत, तर यामध्ये जो आपल्याला जेव्हा आपण डॉक्टर बनतो तर त्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज पण महत्त्वाचं असते. त्यानंतर वैद्यकीय व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यकता प्रमाणामध्ये इतर प्रचलित वैद्यकशास्त्रांचा अभ्यास करणं. त्याचं जर तुम्ही पाहिलं की कारण सुश्रुत संहितेमध्ये असं सांगितलेलं आहे की एकं शास्त्रं मधीयानो न विद्याच्छास्त्र निश्चयं तस्माद् बहुश्रुतः शास्त्रं विजानीयात्. चिकित्सक सुश्रुतमध्ये सांगितलेलं आहे. सुश्रुत संहिता किंवा सुश्रुतांचे जो सूत्रस्थान आहे 4-7. जो एकाच शास्त्राचे अध्ययन करतो त्याला शास्त्राचे संशयरहित असे ज्ञान होत नाही. म्हणून आयुर्वेदाचे जेव्हा अध्ययन करतो त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक शास्त्रांचा नित्य श्रवण करावे लागते. त्यालाच आपण काय म्हणतो, आयुर्वेदाचे सखोल ज्ञान प्राप्त होते असं जर आपण पाहिलं तर यामध्ये हा इथे पूर्ण आपला टॉपिक जो आहे संपलेला आहे. आपला जो कोणता चॅप्टर होता फर्स्ट आयुर्वेदाचा, ज्याला आपण म्हटलं होतं की आयुर्वेदशास्त्राची काय वैशिष्ट्ये आहे आपण ते पाहिली. त्यानंतर आपण डेफिनेशन पाहिली कशाची, आयुची, आयु शब्दाची व्याख्या ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर आयुर्वेदाची जी डेफिनेशन असते, त्यानंतर प्रिन्सिपल्स असते, आयु शब्दाची डेफिनेशन्स, हे सगळं जे आहे आपण पाहिलेलं आहे. आणि ॲट लास्टमध्ये तत्व आणि अष्टांग आयुर्वेदांचा पण आपण काय केलेलं आहे इथे अभ्यास केलेला आहे. थँक्यू.